भगवंताचा भक्त असणारा प्रल्हाद बालरूपामध्ये राजदरबारात आणते आले, परंतु भक्त प्रल्हाद होते जेव्हा त्या अकाळ विक्र रूपाला पाहून देवी देवतांनी पुष्पवर्षाव केला, त्या ठिकाणी जो अवतार धारण केला होता त्या अवताराला पाहून लक्ष्मी सुद्धा पुढे जात नव्हती। फोटोग्राफर खाली बसा सगळे, काय असेल हे दादा खाली बसा। त्या स्वरूपाला पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी सुद्धा भगवंताच्या समोर जात नव्हती। अशा अवस्थेमध्ये भगवंताचा जो भक्त होता प्रल्हाद, ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण होतं,
देवी देवतांनी द्वारपालांनी त्या भक्त प्रल्हादाला थोडं पुढे गेलं. मग मात्र नृसिंह भगवंतांनी आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ असुराचा नाश केला. भक्त काजा लागे अवतार घेस. भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेतात. आणि मग ज्या ठिकाणी स्वतःची पत्नी यायला समोर धजत नव्हती, येत नव्हती, हिंमत होत नव्हती, त्या ठिकाणी ते अकाळ विक्राळ असणार रूप जेव्हा त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद गेले. नृसिंह भगवंतांनी काय केलं? आपल्या भक्ताचे लाड केले, प्रेम केलं. सुखदेवजी महाराज या ठिकाणी वर्णन करतात, हे राजा परीक्षित, हिरण्यकश्यपूने भगवंताला काय मागितले होते? वर मागितले होते. माझं मरण दिवसा होऊ नये, रात्री होऊ नये, शस्त्राने होऊ नये, अस्त्राने होऊ नये, अंधारात होऊ नये, उजेडात होऊ नये, एवढे वर मागितले. सर्व वर भगवंताने तथास्तु म्हटलं होतं. मग विचार पडला आणि विचार पडल्याच्या नंतर भगवंताने हा अवतार घेतला. शस्त्राने नाही मारलं, शरीराला असणारे नख जे होते, मानवाचं धड होत, परंतु प्राण्याचं शिर होत. दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळची वेळा होती. संधी कालामध्ये त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. या ठिकाणी कथेला विराम द्यायचा. आरती होईल, प्रसाद. उद्याला